नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 9वी गणित भाग 1 वरती चर्चा करतो आणि शेवटचं जे प्रकरण आहे सांख्यिकी यातला सराव संच 7.1 आज आपण बघणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला शतमान स्तंभालेख कसा काढायचा यावर चर्चा करायची आहे. जवळपास 4 मार्काला तुमच्या पेपरला हा प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये, त्यामुळे खूप महत्त्वाचा हा सराव संच आहे, शतमान स्तंभालेख कसा काढायचा. तर चला जाऊयात पुढे पटकन. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला जाऊयात पुढे. बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याकडे आहे की खालील सारणीमध्ये भारतातील ट्रक व बस यांची जवळच्या पूर्ण लाखातील संख्या खाली दिली आहे, बरोबर. त्यावरून शतमान स्तंभालेख काढा. आता ही जी काही संख्या आहे लाखांमध्ये दिलेली आहे, म्हणजे 2025-26 ला जवळपास 47 लाख ही ट्रकची संख्या आहे आणि बसेसची संख्या 9 लाख आहे. 2007-8 ला 56 लाख आहे ट्रकची संख्या, बसेसची संख्या 13 लाख आहे. त्याचबरोबर 2008-9 ला 60 लाख आहे ट्रकची संख्या, बसची संख्या 16 लाख आहे आणि 9-10 ला 63 लाख ट्रकची संख्या आहे आणि बसची संख्या 18 लाख आहे. तर याला आपल्याला शतमान स्तंभालेख म्हणजे दोघांची टक्केवारी काढायची. मग 100 पैकी 47 म्हणजे किती टक्के, 9 म्हणजे 100 पैकी किती टक्के झाले, तर यांना टक्केवारीमध्ये आपल्याला काढायचंय. मग यांना टक्क्यांच्या स्वरूपात जर मला काढायचं असेल तर अशा प्रकारे मला एखादा टेबल बनवावा लागेल. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची, असा एक टेबल बनवायचा. एकदम सोपा विषय आहे. पहिली गोष्ट, वर्ष जसंच्या तसे लिहिले, ट्रकची संख्या जशीच्या तशी लिहिली, बसची संख्या पण जशीच्या तशी लिहिली. आता याच्यामध्ये फक्त एकूण हा आकडा ऍड करा. एकूण म्हणजे काय, 47 आणि 9 दोघांची बेरीज झाली 56, बरोबर. 56 आणि 13 दोघांची बेरीज झाली 69. 60 आणि 16 दोघांची बेरीज झाली 76. 63 आणि 18 दोघांची बेरीज झाली 81. झालं फक्त बेरीज एकूण करायची. म्हणजे पहिला जो कॉलम आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्ही बेरीज केली, बाकी काय टेन्शन घ्यायचं नाही भावा, फक्त तुला बेरीज करायची झाली. आता मला शेकडा ट्रकची संख्या काढू आणि नंतर मग शेकडा बसची संख्या काढू. ट्रकची संख्या काढायला मोठं कॅल्क्युलेशन आहे आणि नंतर बसची संख्या काढणं एकदम सोपं काम आहे. 100 मधून ट्रकच्या संख्यांना जर वजा केलं की तुम्हाला या ठिकाणी बसची संख्या मिळेल. पण पहिली शेकडा ट्रकची संख्या काढू. आता ट्रक एकूण माझ्याकडे गाड्या जर बघितलं, ट्रक आणि बसेस 2005 आणि 6 मध्ये दोघांची मिळून संख्या 56 लाख आहे, बरोबर. 56 लाख म्हणजे 56 आहे. तर आता आपल्याला काय करायचंय की ट्रकची संख्या जी शेकडामध्ये किती आहे, म्हणजे 56 पैकी 47 तर ट्रक आहे. मग तुम्ही काय करा, 47 भागिले 56 करा आणि गुणिले 100 करा. 47 भागिले 56 गुणिले 100, हे सगळं कॅल्क्युलेशन करून जे उत्तर येईल ते तुम्हाला शेकडा ट्रकची संख्या. त्याचप्रमाणे इथे बघा, 69 पैकी 56 ट्रक आहे, मग 56 भागिले 69 गुणिले 100 करा. त्याचबरोबर इथे बघा 76 पैकी 60 आहे, मग इथे लिहायचं 60 भागिले 76 गुणिले 100 करा. आणि खाली जर बघितलं तर 63 आहे 81 पैकी, 63 भागिले 81 गुणिले 100 करा. आता हे जे कॅल्क्युलेशन करून जे काही तुमचं उत्तर येणार आहे मित्रांनो, ते शेकडा ट्रकची संख्या येणार आहे. आता इथे बघा, 47 गुणिले 100 जर केलं तर 4700 होतात. किती होतात, 4700. आता 4700 ला कितीने भागायचंय, तर इथं खाली 56 आहे, तर 4700 ला 56 भागला. आता 56चा पाढा तुम्हाला येत नसेल तर 56चा पाढा वाटलास तर एका बाजूला कुठेतरी तयार करा, किंवा बाबा 56च्या पाड्यामध्ये बघा, 56 बघा, 5 7 5 9 45, 56 8 बघा किती येतात, 56 8 बघा किती येतात, 8 सक 48च्या 8 हातच्या आले 4, 8 पंचे 40 आणि 4 झाले बाबा 44, 8 पंचे 40 आणि 4 44. बघा, 8 सक 48च्या 8 हातच्या आले 4, 8 पंचे 40 आणि 4 44, 448. किती बाबा, 8 जर आपण बघितलं, 56 8 जर केलं तर ते आपल्याला मिळतात 448. आता वजा बाकी करा, 10तून 8 गेले 2, बरोबर. 0तून 8 जात नाही, 10तून 8 गेले 2. त्याच्यानंतर 7तून 4 आणि 1 5 गेले, 7तून 5 गेले, आपल्याकडे आलं 2 आणि वरून घेतले आपण 0. आता 56च्या पाड्यामध्ये जर बघितलं तर 220 येतात का, नाहीत. बघा, 56 जर तुम्ही 56 चौक जर केलं तर 6 चौक 24चे 4 हातच्या आले 2, त्याच्यानंतर 4 पंचे 20 आणि 2 22, 224 येतात. मग आपण 56 त्रिक बघा काय करू, 56 त्रिक, 6 त्रिक 18 हातच्या आला 1, बरोबर. त्याच्यानंतर 3 5 15 आणि 1 16, 168. 56 त्रिक 168 आले, बरोबर. आता वजाबाकी करून टाका इथं,
10तून 8 गेले 2, इथं हातच्याला 1 आला. 12 मधून 7 गेले आपल्याकडे 5 आले, 52. एक शून्य घेतला आणि मग आता 56 90 बघा किती येतात. एक शून्य घेतला आणि एक पॉईंट घेतला, 56 90. 9 सक 54चे 4 हातच्याला आले 5, 9 5 45, 46 47 48 49 50. म्हणजे 56 90 म्हणजे साधारणतः 83.9. 83.9 मग हे पॉईंट मध्ये नका घेऊ. 83.9 म्हणजे साधारणतः 84% हा विषय आहे. 83.9 म्हणजे 84%. म्हणजे अशा पद्धतीनं मित्रांनो 2005 आणि 6 साली शेकडा ट्रकची संख्या जी आहे ती 84% आहे. आता ट्रकची संख्या झाली, त्याच्यानंतर मला आता या ठिकाणी इथे बसची संख्या आपण नंतर काढू सगळ्यांची, पहिली सगळ्या ट्रकची संख्या काढू. आता इथे बघा, इथे पण विषय तोच आहे. 69 पैकी 56 आहे. ओके, 69 पैकी 56, 56 भागिले 69 गुणिले 100. आता 56 गुणिले 100 किती होतात? 5600. त्याला कितीने भाग लावायचा बाबा? 5600 ला आपल्याला 69. आता 69चा पाडा तयार करणं खूप सोपं आहे. बघा, 69चा पाडा तयार करताना 9 8 7 6 5 4 3 2 1 असं लिहायचं आणि मग 0. आणि मग फक्त 6 नंतर येणारी संख्या, 6 नंतर कुठली संख्या येते? 7 येते. मग 6 नंतर येणारी संख्या 7, मग सगळीकडे 7 7 वाढवत जायचं. 6 आणि 7 आपल्याकडे झालं 13 झाले, 13 आणि 7 झाले 20, 20 आणि 7 27, 27 आणि 7 आपल्याकडे झाले 34, 34 आणि 7 झाले 41, 41 आणि 7 झाले 48, 48 आणि 7 झाले 55, 55 आणि आपल्याकडे 7 किती झाले? 7 5 12 म्हणजे इथं 62 झाले, बरोबर? 62, 62 आणि 7 झाले 69. म्हणजे अशा प्रकारे 7 7 वाढवून तुम्ही हा पाडा तयार करू शकताय. आता बघा, 69च्या पाड्यामध्ये 560 येतात का? नाही येत, पण 552 येतात. 69 8 जर केलं तर तुमच्याकडे येतील 552. बघा, 10तून 2 गेले 8, हातच्याला आला 1 आणि 6 मधून 5 आणि 1 6 गेले 0 आले, म्हणजे इथं 8च आलं उत्तर आणि वरून 1 घेतला 0. आता 69 1 69 आपण या ठिकाणी घेतलं. काय राहिलं बाबा? 80 मधून 69 गेले. बघा, 0तून 9 आपल्याकडे गेले, 0तून 9 जात नाही, 10तून 9 गेले 1, इथे 1 हातच्याला घेतला. 8तून 6 आणि 1 7 गेला 1, 1 0 घेतला, 1 पॉईंट घेतला. आता परत तुम्ही बघा, 81 69 1 69 घ्या, म्हणजे 81.1. म्हणजे तुम्ही या ठिकाणी 81 लिहिलं तरी चालू शकतं. साधारणतः 81च्या आसपास हे उत्तर येऊ शकतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही हे सगळं कॅल्क्युलेशन करू शकताय. एकदम सोपा विषय, जास्त याच्यामध्ये काही अवघड नाहीये. आता आपण पुढचा मुद्दा या ठिकाणी बघू. ठीक आहे, हे किती आलं बाबा? 81. आता दुसरा बघूयात आपण. आता दुसऱ्या पुढच्या वर्षाचं बघू. इथे बघा, 60 भागिले 76 गुणिले 100. 60 गुणिले 100 केलं की 6000 होतात. ओके, आणि याला कितीने भागा बाबा? 76 ने भाग लावायचा आपल्याला. ओके, आता 76च्या पाड्यामध्ये 60,000 येतात, 600 येतात का नाही? बघा, 76च्या पाड्यामध्ये बघा, 76 साते बघा, 7 सकून 42 चे 2 हातच्याला आले 4, 7 7 49, 50 51 52 53, आपल्याकडे आलं 53. जवळपास 7 जर तुम्ही बघितलं तर किती आलं? 532, बरोबर? 8 जर केलं तर ते 600च्या वर जाईल. 10तून 2 गेले 8, हातच्याला 1, परत 10 मधून 3 आणि 1 4 गेले 6, 1 0 घेतला, बरोबर? आता परत एक काम करा, 76 90 बघा किती येतात? 76 90, 9 सक 54चे 4 हातच्याला 5, 9 7 63, 63 आणि 5 किती झाले बाबा? 68, 63 आणि 5 किती? 64 65 66 67 68. मग 68 जर बघितलं तर हा आकडा जरा मोठा जातोय. मग आपण या ठिकाणी एक काम करू, 68 म्हणजे आकडा मोठा आहे, मग आपण 76 8 करू. बघा, 8 सक 48 4 हातच्याला 4, 8 7 56, 56 आणि 4 झाले 60, म्हणजे किती झाले? 608 झाले. किती बाबा? 8 जर केलं तर माझ्याकडे उत्तर येतं 608. बघा, 10तून 8 गेले 2, 8तून 1 गेले आपल्याकडे राहिले 7, 72 आलं, 1 0 घेतला, 1 पॉईंट घेतला आणि 76 90. 76 90 जवळपास आपल्याकडे किती येतात? मगाशी आपण बघितलं, 76 गुणिले जर 9 केलं, 9 सक 54चे 4 हातच्याला आले 5, 9 7 63, 64 65 66 67 68, तर जवळपास 684 येतात. 684 म्हणजे 78.9. म्हणजे 78.9 म्हणजे तुम्ही 79च्या आसपास घेऊ शकता. तर अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघा, पुढचा किती? 63 भागिले 81 गुणिले 100. याला जरा सोपं करू शकताय. 63 भागिले 81 गुणिले 100. 63 आणि 81 9च्या पाड्यात, 9 7 63, 9 9 81. मग वर किती राहिले? 7 गुणिले 100 700, 700 भागिले 9. 9ने 700 ला भाग लावा, 9ने भाग लावायचा 700 ला, बरोबर? बघा,
नवा 7 63. ओके, 70 मधून 63 गेले 7, एक शून्य घेतला. परत नवा 7 63, 70 मधून 63 गेले 7, एक शून्य घेतला, एक पॉईंट घेतला. परत नवा 7 63, नवा 7 63. 77.77 म्हणजे तुम्ही इथं 78 घेऊ शकता. 77.77 म्हणजे 78%. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला ही ट्रकची संख्या काढता येऊ शकते, शेकडा ट्रकची संख्या. आता म्हणजे हे कॅल्क्युलेशन करणं खूपच क्रिटिकल विषय आहे. नीट व्यवस्थित कॅल्क्युलेशन करायचं. आता ही ट्रकची संख्या काढल्यानंतर बसची संख्या काढणं लय सोपं आहे. बसची संख्या काढताना फक्त वजाबाकी करायची. 84, 100 मधून 84 गेले, किती राहिले बाबा? 16 राहिले. इथं झाली तुमची 16% बसची संख्या. 100 मधून 81 गेले, 19% बसची संख्या. 100 मधून 79 गेले, 21% बसची संख्या. 100 मधून 78 गेले, 22% बसची संख्या. झालं. आता ही या ठिकाणी तुम्ही शेकडा ट्रकची संख्या काढली आणि शेकडा बसची संख्या काढली. हा चार्ट जरा लक्षात घ्या. मी बाजूला होते, याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. आता आपण याचा आलेख काढूयात. याचा शतमान आलेख काढू. मग शतमान आलेख काढताना आपल्याला बघा, या ठिकाणी आता तुम्हाला शतमान आलेख बघा, मी ऑलरेडी काढलेला आहे. अशा पद्धतीने हा शतमान आलेख आपल्याला काढायचा आहे. तर याच्यामध्ये बघा, पहिली गोष्ट इथं खाली वर्ष लिहून टाका. 2005, 6, 6, 7, 7, 8, 8, 9 काढलं. त्याच्यानंतर इथं फक्त 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 पर्यंतचे आकडे टाकायचे. आणि इथं बाबा बस आणि ट्रकची संख्या असं लिहिलं. बसच्या संख्येला कलर दिलाय, ट्रकच्या संख्येला कलर नाही दिला. आणि स्केल म्हणजे प्रमाण वाय अक्षावरती 1 सेमी बरोबर 10% आहे आपल्याकडं. आता माझ्याकडे बसची संख्या बघा, पहिल्या ह्याच्यात बसची संख्या किती? 84. 84 आहे ना. मग मी काय केलं, इथून 84 पर्यंत एक रेष मारली. सॉरी, ट्रकची संख्या 84 म्हणजे 84 पर्यंत एक रेष मारली आणि त्याच्या वरचा जो भाग आहे त्याला रंग दिला, बसची संख्या. त्याच्यानंतर दुसऱ्या टायमाला काय 81 काहीतरी होती ट्रकची संख्या. 2006-07 ला 81%. मग इथे 81 पर्यंत मी आलो. त्याच्या वरचा जो भाग आहे त्याला आपण काय केला? कलर दिला, म्हणजे बसची संख्या आहे. 2007-08 ला ट्रकची संख्या 78 होती काहीतरी. 78 पर्यंत आपण रेष मारली आणि त्याच्या वरची जी आहे ती झाली तुमची बसची संख्या. 2008-09 ला ट्रकची संख्या 78 होती. मग 78 पर्यंत आपण इथं आलो आणि त्याच्या वरचा जो भाग आहे त्याला आपण कलर दिला, तर वरचा जो भाग आहे तो बसची संख्या असणार आहे. तर अशा पद्धतीने शतमान आणि शतमान स्तंभाले काढताना सगळे स्तंभ पहिले 100 पर्यंत काढून घ्यायचे. पहिले सगळे 100 पर्यंत स्तंभ काढायचे, नंतर मग हे सगळं इथं रंगवत बसायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे, सेम असाच आहे. इथं पण आपल्याला काय करायचं? शतमान स्तंभाले काढायचा आहे. याच्यामध्ये इथं लक्ष पक्के रस्ते आणि कच्चे रस्ते जे आहेत ते किती किलोमीटर पर्यंत बांधले गेले, तर ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. अरे बाबा, काय झालं? हा 2005-06 ला दया कुछ तो गडबड आहे. हा, एक मिनिट बघा, इथं एकच मिनिट बघा. इथं पक्के रस्ते जे आहे 2000 आणि 2001 ला 14 लाख किलोमीटर आहे आणि कच्चे रस्ते जे आहेत ते 10 लाख किलोमीटर आहे. त्याचबरोबर 2001 ला 15 लाख किलोमीटर आणि 11 लाख किलोमीटर. 2003-04 ला 17 लाख किलोमीटर, 13 लाख किलोमीटर. 2007-08 ला कच्चे रस्ते 20 लाख किलोमीटर आणि कच्चे 19 लाख किलोमीटर. आता सेम आपल्याला असा चार्ट तयार करायचा. ऑलरेडी मी काढलाय. आता इथं वेळ नको जायला तुमचा म्हणून बघा. 14 पहिले वर्ष लिहिले, पक्के रस्ते, कच्चे रस्ते टोटल 14 आणि 10 20, 15 आणि 11 26, 17 आणि 13 30, 19 39 झालं. हे सगळं नंतर मला हे काढायचं. तर ही कशी काढणार मी? पहिली 14 भागिले 100, सॉरी 14 भागिले 24 गुणिले 100 आपण जर केलं तर माझ्याकडे किती होतं? 58 येते. बघा, जरा नीट लक्षात घ्या. 14 भागिले 24 गुणिले 100 करा. बरोबर. आता 14 भागिले 24 म्हणजे 14 आणि 24 कितीच्या पडत येतात? 2च्या. बघा, 2 7 14, 2 1 2 2 4 गुणिले 100 म्हणजे बघा 7 गुणिले 700. 700 ला जर तुम्ही 12 ने भाग लावला तर बघा 12 पंचे 60. 70 मधून 60 गेले 10, वरून आले 1 0 बरोबर. 12 8 96. 100 मधून 96 गेले 4 1 0 1 पॉईंट. 12 3 36. 58.3 म्हणजे 58च्या आसपास. तर अशा पद्धतीने हे 58% आहे. त्याचबरोबर इथे सुद्धा तुम्हाला 58%च आहे. पक्के रस्ते पण 58% आहेत. त्याच्यानंतर तुम्ही पक्के रस्ते जे आहेत 2001 आणि 2 ला 58%च आहेत. त्याचबरोबर 3 आणि 4 ला 57% आहेत आणि त्याच्यानंतर 7 आणि 8 ला 51%. हे मी कॅल्क्युलेशन करून काढले. हे कसं काढायचं बाबा? इथे तुम्ही 15 भागिले 26 गुणिले 100 करा, इथं तुम्हाला उत्तर येईल. इथं तुम्ही 14 भागिले 24 गुणिले 100 केलं तर हे उत्तर येईल. त्याचप्रमाणे इथे जर तुम्ही 17 भागिले 30 गुणिले 100 केलं तर तुम्हाला हे उत्तर येईल.
त्याचप्रमाणे इथं 20/39 गुणिले 100 केलं तर तुम्हाला उत्तर येईल 51. तर हे कॅल्क्युलेशन करून ऑलरेडी मी उत्तर काढलेलं आहे, म्हणजे आपला वेळ वाचावा. त्याच्यानंतर 42% कुठून आले? 100 मधून 58 वजा केले 42%, म्हणजे कच्चे रस्ते. 100 मधून 58 वजा केले 42, 100 मधून 57 वजा केले 43 आणि 100 मधून 51 वजा केले 49. तर मगाच्या सारखाच प्रश्न आहे. असंच आपल्याला हे सगळं कॅल्क्युलेशन करायचं आणि याच्यानंतर मग अशा प्रकारे त्याचा एक स्तंभालेख काढायचा आहे. अशा प्रकारे त्याचा एक शतमान स्तंभालेख काढायचा आहे, शतमान आलेख काढायचा आहे. तर या पद्धतीनं याचा पण स्क्रीनशॉट तुम्ही घ्या. या पद्धतीनं मित्रांनो आपण हा सराव संच पाहू शकतो. थोडासा अवघड आहे समजून घ्यायला, पण समजून जर घेतला घेणं गरजेचं आहे, कारण बोर्डाच्या परीक्षेला जवळपास 4 मार्काला तुमच्या 9वीच्या तुमच्या वार्षिक परीक्षेला साधारणतः 4 मार्काला या घटकावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आजच्या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 7.2 वर चर्चा करू. पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.